आणि म्हणून खऱ्या अर्थाने समाजामध्ये आम्हाला शांतता व सुबत्ता जर जाणायची असेल तर आम्ही आमचं मन अगोदर स्वच्छ केलं पाहिजे. पिंजून पिंजून कापूस स्वच्छ होतो. रेशीम कोणी पिंजतं का? रेशीम पिंजलं तर त्याचे धागे तुटतील. तसं आमचं मन आहे. आमचं मन हे एवढं स्वच्छ आणि निर्मळ असायला हवं की आम्ही परमेश्वर म्हटलं म्हणजे आमच्या डोळ्यासमोर खरोखर परमेश्वराने येऊन उभं राहिलं पाहिजे. ही ताकद तुमच्या आमच्यामध्ये आम्ही निर्माण केली पाहिजे. आणि ही ते ताकद निर्माण करण्याचं काम आमचे जे कीर्तनकार असतात हे आपल्या समोर करत असतात. ज्या वेळेला कीर्तन चालू होत असतं त्यावेळेला ते तुमचं मन रिझवण्याकरता इथे येत नाही, तर तुम्हाला वास्तव्यातील असे अनेक दाखले देत असतात की जे वास्तव्यातील दाखले देऊन आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपण कुठला मार्ग अंगीकारला पाहिजे, जीवनामध्ये भविष्यकाळात कुठल्या संकटाला आपण मुकाबला केला पाहिजे याची प्रचिती आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून येत असते. मी विविध खटल्याच्या द्वाराने तुम्हाला मुद्दामून काही उदाहरणं देऊन स्पष्ट सांगणार आहे.